दृष्टा दृष्ट वधुबधान करणे दोघे करावी उभी वादने बहुबल बलान करणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल सा जमलं बाई. मी म्हणलं नवरा कसा ना फिटेन कसा नाही त्या खरंच घेऊ बरं घेते. ऐका वडकी ते मारेगाव लावला होता लसूण आमच्या घरचे गेले रुसून आणलं ग देहावर बसून. आता चांगलं घेते मावशी. घेऊ का? खरंच घेऊ. संडाच्या शीटवर बाल्टी ठेवतो वाकून. आमच्या घरच्या बुवाचं नाव घेतो संडासात 2 बाल्ट्या पाणी टाकून. असं काही नाव असते का? बाईनं नवऱ्याचं नाव चांगलं घ्यावं. आता घेते. हा रुंजून रुंजून जाते खिडकीकडे पाहते. खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगर 12 सुपारी कापते करू करा पान खाते 13 चिकून आला व्यापारी व्यापाराला देते सुपारी. वाड्यात 7 वाड्या 7 वाड्याला 7 दरवाजे 7 दरवाजाला 7 कुलप 7 कुलपाची होती मी किल्ली. खोल्ली होती देवखोली देवखोलीत होती खाट खाटावर होती गादी गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपात होतं दूध दुधात पडली माशी. आमच्या घरचे नाव गेले काशी त्याच्या नावाची करीन महाशिवरात्रीची एकादशी. म्हणून जुन्या वया नाव सुद्धा नवऱ्याचं चांगलं घ्यायचं. म्हणून कन्या सासूयाची जाय मागे परतून पाय जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तडमडी. म्हणून या ठिकाणी मी लग्नाचं भारूड केलंय. 2 मिनिटं सगळ्यांनी महाराजांच्या मुखरविंदामधून एक अभंग आहे का लगेच दुसरं पात्र मी भारूडाचं तुमच्या पुढे सादर करतोय. ए पोरा कोण रे कोण चालला रे कोण तुला चॅनल आवडला का रे? बस ना ॲडव्हर्टाइज लागते थोड्या वेळानं. त्याइले असं असलं कीर्तन ना भागवत म्हणलं त्याइले का त्याच्या कोमाच्या मुळ्या देऊन मरते आहे का नाही? काय करावं बोललं पाहिजे मावशी. ए बघा ना लोकांनी आतेबाई कुठे गेलती? मल्लू तोंडे तुला तर सत्यानाश केला बुवाऱ्या मानाचे. पान कशी दिसते पुटना मावशी सारखी. रंगाची ना ढंगाची अवदस चालली आपलं पोत घालून. काय वाटतंय का थोडं तुले? आमच्या चित मंडळच्या बाया पाय तशा सेवा पत्राला पाय पड का? एवढी मोठी झाली पण रंगाची ढंगाची माई भाषी सोय बाई. हो अशी निघाल म्हणून काय माहित बाबा. नशीब फुटकं निघालं. आणि बाई काय म्हणते? काय म्हणती बाई? खंडेराया तू करीते नवा तू खंडेराया तू
मरू दे रे सासू खंडेराया. इले काय जड झाली का मावशी? आता म्हटलं तर म्हटलं आजी आजी आजी. मी का आजी दिसतो का तुम्हाला? नाही मला का नाही आजी नका म्हणत जाऊ. आत्याबाई नाही म्हणायचं. मला का नाही आजी नका म्हणू. मला का नाही बुडी नका म्हणू. मला का नाही मॅडम म्हणा मॅडम. हो मी बचत गटाचे अध्यक्ष आहे ते. हो मग का आता मी काय म्हणलं? काय म्हणता? काय म्हणतं म्हणलं? एवढा मोठा सप्ताह चालू आहे. सगळे आमच्या जीत मंडळच्या बाया सकाळी 4 वाजता उठते, रांगोळी काढते, सडा टाकते आणि तू अवदसा चांगली सूर्य नारायण निघत पर्यंत झोपते. रोग झाला का? नाही मॅडम बाई तसं नसते. माझे हात पाय दुखते, भांडे घासताना हे हात भरते सारवता हात भरते. मोठी स्टँडर्डच तशी आहे. औंगे मावशी नशीब फुटक निघालं. काय कामाची अशी सून? माय घरचा पुढा बाई सनकाडी सारखा वारून गेला. वारून गेला. 4 दिवस हे अवदसाचे म्हणून महाराज साधू संत म्हणतात बाई मी कशी ग हो बाई कशी ग कपाळी म्हणते जवानपण त्यासारखं कुटुंब कोणा केला नाही. लई जवानपणचे कुटुंब राहते. म्हातारपणामध्ये मग थकल्यावर म्हणते महाराज क्षण इना आवाज झाले नाही तर इना आवाज वाले. अरे वय झाल्यावर शासन ड्युटीवर ठेवत नाही. म्हातारपणात त्या देवरी काम आहे का जवळ कराले? म्हणून तरणा भाग्यवंत नाही ना मी सकाळपासून कामच करत होती. तुम्हीच तर फिरत होत्या. माय मारा नको हो. नाही मा बाबांना कशी पण दिली तुम्हाला तुमच्या पोराने बांधून दिली. पूर्वी तो बाप मोठा पूर्वीचा बाप नाही माणसाच्या गावात घरा म्हणून बाहेर म्हणून म्हणतोय मावशी ऐका ना बरं. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुपण, मग 30 वर्षात काय होते? 30ची होय भरती कन्या पुत्र तुला प्राप्त केली रे होती. हे बरोबर 30 वर्षाचं वय झालं. घरात पाळणा हल्ला का बालाचा मम्मा ना बालाची पप्पा आहे का नाही? दोघं हम दो हमारे हम दो ना हमारे आणि बाकी के छोड़ दो है का नाही? ए हम दो हमारा एकच आहे. आपले एवढेच आहे तिकडं. हो बापू इस्लाम समाजाचा जर एखादा पोरगा बाहेर निघाला गाडी घेऊन किती लेकरं सन्मानास द्यायचे तरी ते रिकामी नाही बरं. लोहा लोखंड जमा करते, पेपरची रद्दा जमा करते, बाटला ऐकल काही करल. पण इस्लाम समाजाचे लेकर उद्योगी आहे. मग निघाला एखादा पोरगा इस्लाम समाजाचा बाहेर त्याची पत्नी आवाज अहो अहो नाही म्हणत. आपल्याला हो म्हणते. त्याच्याकडे काय म्हणते? अजी सुनते हो जरा बाहर जा रहे हो जरा रुको रुको रुको. जा बेटी रुखसाना रुखसाना के बाद अफसाना फिर आप बैठ जाना. मग हसेन मग हुसेन आणि जागा असेल तर मी बीत बसेन. अरे मी म्हणतो 2-4 होऊ द्या. एखादं वारकरी संस्थेला जा, एखादं देशाच्या सेवेसाठी मिलिटरीमध्ये पाठवा, एखादं समाज सेवेसाठी गावात ठेवा आणि एखादं तुमच्या जवळ राहू द्या म्हातारपणासाठी. आहे का नाही? हो पण लेकरं जर झाले मावशी. जुन्या काळातल्या बायाने 7-7 लेकरं होते तरी जुन्या बाया अंगावर दूध पाहिजे. आता एकच आहे तरी बाटल घुसवते त्याच्या तोंडात. आहे का नाही? काय हो असं सांगितलं तर लोकांना झोमते मग आपलं. आहे का नाही? हो मी काय म्हणतो लेकराचं दूध लेकरासाठी आहे ना. आणि जर लेकराला जर अंगावरचं दूध पाजत नसेल तर मग काय करता? लेकरं जर मला घालून म्हणून
बाई अहो, मी काय म्हणतो आणा. भाजीचं समजलं आणा. हा. बुडा बुडा म्हणते नाही नाही बुडी म्हणते म्हातारपणात पिंट्याचे बाबा ये माझ्याजवळ बसा बुडा म्हणते नाही नाही त्याजवळ बसत आयुष्यभर तुला मला जवळ बसू दिला नाही पण म्हातारपणात बुडीनं बुडा कवाच जवळ राहत नाही बुडी राहते लहान पोरात बुडा राहते मोठ्या पोरात दोघे जण सकाळी उठले मग बुडा म्हणते बुडीले भेटला का भेटला चहा म्हणतो चहा बुडी म्हणते खिसकल्या तू पिना दोन दोन कप बुवाऱ्या तू जर जेवणपणा चांगला राहिला असता तो पोराईनोशी आपल्या गती केली असते का म्हणून मग काय होते एखाद्या दिवशी झटका येते 60-20 मिळून 80 तू झाला की रे दाही दिशी जैशी जळविन मच्छी तैसा होशी कासा विष महाराज जसं पाण्याच्या बाहेर काढलेली मासळी तडपते तसा म्हातारपणामध्ये हा जीव तडपतो आत्मा तडपतो देवाला हात जोडतो देवा गती करण्यापेक्षा लवकर घेऊन जा एक वेळ गेले तर गेले नको लढा. ज्याचं जळते त्याले करते तुले काय तुझं नाही ना. माया कपाराचं कुकू गेलं तुले काय नको लढा. उग्या उग्या बस. का तुमच्या मुलीला फोन करतो मी. गेला नाही उठा म्हणलं बाहेर मारायचं भागवत चालू आहे भागवत तरी ऐकून जाते कसं झालं बाई माया पिंजऱ्यातला मिठू उडून गेला अरे काय झालं नको लढा. काय चुकीचं बोललो का मी नाही 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 माझं लक्ष असते बरं हो मी म्हणलं माझ्या पिंजऱ्यातला मिठू उडून गेला तुम्ही खाल्या माना टाकल्या चुकीचं बोलणार नाही कोणता पिंजरा कोणता मिठू ऐकून घ्या नाही तर गेल्यावर माझ्या नावानं फडकुळ्या फोडू नका हा 3.5 हाताचा पिंजरा म्हणजे देह आहे 3.5 हाताचा पिंजरा कोणता आहे देह आणि याच्यात बसलेला मिट्टू आहे आत्मा आत्मा नावाचा मिट्टू या पिंजऱ्यातून उडून गेला हा पिंजरा कोणी घरी ठेवत म्हणून तुला की बात करे तुला करे रखवाली उड़ जाएगा जाऊ दे